ए भाऊ असं नको जाऊ यार, पहिल्यापासून बघ रे. हा आता कसं, आता आपण चाललोय राजगडावर. ओ मिल्का मिल्का दिसला गाईज आम्हाला. आज रॉस रॉयल दिसले आम्हाला. चल रॉस रॉयल थांबे बाया ती पक्की बघितली का रॉस रॉयल. हे ऐका नाही रॉस रॉयल. रॉस रॉयलचे दर्शन घेऊन पोहोचतो आम्ही पावे घाटात आणि आपल्याला भेटतो एक आपल्या पोरांमधला नवीन फीचर, कुत्रा एडिशन. आणि शेखर शेट टेकाळे फ्रॉम रामनगर आलेत आणि मॅटर करणार नाही असं कधी होणारच नाही. नाम रम्या, काम ट्रिप की देखो बघा गाईज. ओ माय गॉड. नाम रम्या, नाम रम्या, काम ट्रिप की. अरे तुला काय रे मग. टाकाऊ पासून टिकाऊ या हेतूने आम्ही जमा करतो काठ्या आणि सुरू होतो तो आमचा ट्रेक. केवढी सही सांगते त्याचा. ए किती राहिलं रे. दादा संपलं का दादा. संदीप शेठ आपली एनर्जी ऑलरेडी कुठेतरी घालून आलेले असतात, त्याच्यामुळे त्यांना दर 5 मिनिटाला सीन बघितल्यानंतर फोटोशूट साठी आम्ही थांबतो आणि जे फोटो काढतो थांबतच नाही. मुझसे शादी करेगी या नहीं करेगी? मैं तेरे से लास्ट बार पूछ रहा हूँ, क्या कहा तूने मैं बेरोजगार हूँ, नल्ला हूँ, छपरी हूँ? खूप अशा अथक प्रयत्नांनंतर मी माझ्या मित्रांसोबत पोहोचतो ते राजगडाच्या दरवाजापाशी, म्हणजेच पाली दरवाजापाशी. आणि चालत जात असताना मला माझे 2 फॅन्स भेटतात. ते फोटोसाठी खूपच आग्रह करतात म्हणून आम्ही फोटो काढतो त्यांच्या संग. फोटो बिटो काढल्यानंतर आठवतं संदीप शेट्टी यांचा रेनकोट राहिलाय. मग काय पळत पळत जातो आणि घेऊन येतो रेनकोट भाऊंचा. मग वर पोहोचल्यानंतर मी टर्न ऑन करतो माझा गाईड मोड आणि पोरांना सांगतो की कुठं कुठं काय काय. आणि हे पायथा आहे जिथून आपण आलेलो असतो, जिथं आपल्या गाड्या पार्किंग असते तिथून हे लाईक रोपवे टाईपनी सामान आणतात फक्त, म्हणजे माणसं अलाउड नाही, फक्त सामान आणण्यासाठीच ही जागा. फायनली वर पोहोचले. मागे काहीच दिसत नाही. आणि वर पोहोचल्यानंतरचं हे पहिलंच दृश्य बाले किल्ल्यावर जाण्याच्या रोडचं. ढागात होतो ना आम्ही. हे वर काहीतरी काम चालू असतं, त्यांना थोडी मदत करतो दरवाजे उघडण्याची फक्त. तू मुझसे प्यार करते है की नहीं? मग आमची स्वाद निघते पद्मावती माचीच्या दिशेने. तिथं आम्ही पहिलं दर्शन घेतो महादेवाचं, तिथे थोडा ओम करतो. पद्मावती मंदिर के पास जाकर नेक्स्ट टार्गेट सुवेदा माझी. हे तुम्ही बघताय ते राईट साईडला इकडं बाले किल्ला आहे, नंतर जाणार आहे. आणि
बाले किल्ल्याच्या लेफ्ट साईडने गेल्यानंतर आपल्याला जो रोड जातो सुवेदा माचीकडे, तिथं आपल्याला छोटंसं असं मारुती रायाचं दर्शन होतं. आणि ही जी पुढं दिसतीये ती पूर्ण सुवेदा माची एकदम कडक. लांबून बघितलेली असते, मग संदीप शेट आपल्याला अजून जवळ नेऊन दाखवतात सुवेदा माची. सुवेदामाची बघितल्यानंतर आणि पूर्ण थोडा आराम करून पोचतो मी ते नेढ्यामध्ये. हे नेढा आहे जे तुम्हाला दिसतंय ते राऊंड, याबद्दल मला काही एवढी माहिती नाही आहे, पण एवढं सांगू शकतो इथून जो दृश्य दिसतं ते एकदम अविस्मरणीय आहे. त्यानंतर आम्ही निघतो पुढं बाले किल्ल्यासाठी, जिथं भीषण गर्दी असते. असं वाटतं अख्खं गाडावरचं ट्रॅफिकच तिथं आलेलं असतं, म्हणजे माणसांचं ट्रॅफिक. मग वर जाता जाता आपली हळूहळू जागा करतो, आधी स्टार्टिंगला बघतो भेटते का जागा, मग थांबतो वेट करतो त्यांना बोलावतो आधी खाली प्रेमात, या आम्हाला जाऊ द्या. करतात नाटकी, घुसतो मग रप मी. वर घुसायला गिअर टाकलेलाच असतो 5वा, त्यात ही बारकी बारकी पोरं दिसतात. मग परत आपला शांत होतो. शांत झाल्यानंतर मग जागा बनवतो. पुढे इव्हन या एवढीच्या एरियामध्येच 50-60 जण अडकलेले असतात. काय माहिती नाही, जागा तर जायला नसती आम्हाला, येणारीच लय गँग असती. तरी पण थोडी हळू करून थोडी जागा बनवतो आम्ही. मग फायनली आपण वर पोचतो आणि हे तिथून दरवाजाचं दृश्य जिथं मी फोटो काढतो. मस्त एक शूटर भेटतो तिथं मला, कुठला असतो काय माहिती, त्याला म्हणतो जरा फोटो काढायला खाली गेल्यानंतर ही बीनी येते त्याच 2 मध्ये. काय नाही, तो आभी आहे ना, तो रामनाथ आई बनतो की गाईज. आपण आले चंद्रकोर, हे पूर्ण चंद्रकोरवाणी दिसतं. थोडं दाखवायचा प्रयत्न करतो वर जाऊन, पण तिथून येईल तिकडनं. ते वर बाले किल्ला आहे जायचे. काही फंड करतोय, याची 1 किडनी काढलेली आहे. फंड करतोय, तुम्ही 10,000 रुपये पण याला पैसे देऊ शकता. तुम्ही पण देऊ शकता भाऊ. ते माग की 10 रुपये सगळे चालेल भाऊ, काय नाही. शेखर त्याच्या मुलायम त्वचेसाठी सनस्क्रीन लावत असतो. आणि सगळं केल्यानंतर ज्यासाठी आपण एवढं अथक प्रयत्न केलेले असतात त्यावर आपण पोचतो. हा पूर्ण बाले किल्ला आहे. इथे तुम्हाला एक पॉइंट दाखवतो मी. आधी हा दृश्य बघा, हे धुकं बघा, 1 नंबर. इथे सगळ्या राज दरबार बिरबार लागायचा, महाराज राहायचे फक्त. राजा तिथे ते बाथरूम आहे, हे पुराण्या काळातलं बाथरूम ते. ह्याच्यापैकी एक आहे इथं, ते दिसतं डायरेक्ट खाली जाताना. आणि जे इथं कैद असायचं राजा इकडं बघ. स्वर्ग. वाव. आणि ही दुकात जी लपलेली आहे पूर्ण, ती संजीवनी माची, 1 नंबर. आणि हा सगळा राजदरबार एरिया आहे हा पूर्ण. इथे जो आहे याबद्दल मला एवढी काही माहिती नाही आहे, पण तरी पण मी सांगायचा प्रयत्न करतो. हा पूर्ण राजदरबार आहे. इथे सगळे जे महाराज आणि महाराजांचे जे पदाधिकारी असायचे ते राहत असतील असा माझा अंदाज आहे. हा रोड आहे तो पूर्ण चोर दरवाजाचा आहे. इथून येतो आपण पालीवरनं आलोय. हा जो डोंगर आहे ना पूर्ण
तिथं त्या मंदिराच्या इथं कुठेतरी गाडी लावायची, तिथून तसं मग इथून असं मग असं जाळ्यानं तेवढं डिस्टन्सच वर येण्यापेक्षा जास्त आहे यात. हा पूर्ण तोरा राजगड. तुम्ही आलाय राजगडावरती आणि निसर्गरम्य असं वातावरण झालंय, जणू काही स्वर्ग उतरलाय. Cameraman is showing you the view of himself and the Rajgarh चालेल राजू कॉमेंट. and beautiful scenery. एकदम सुंदर असे वातावरण झालेलं आहे, एकदम ढग असे तरंगतायत हवेत, बहुत ही सुंदर. मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन, ऐसा सीन हो गया है. मग आपण थोडा आराम करून थोडं भेळ वगैरे खाऊन खाली जायच्या प्रवासाला करतो सुरुवात. आता तुम्हाला हा प्रश्न पडेल की माझ्या हातात काय, मी हे काय दाखवतो एक्सप्लेन करतोय, ते कॅमेऱ्यात आवाज नाही आला, पण ते हे आहे की मी वरचा का माझा कचरा माझ्या संगत घेऊन चाललोय. सिंपल विषय. आणि हा जो समोर दिसतोय तो तुम्हाला तोरणा आहे, स्वराज्याचा पहिला किल्ला तोरणा. आणि हे तिथलं दृश्य पुन्हा एकदा दाखवताना मी राजगडाच्या इथलं. वा, हे कोण घेऊन जाणार आहे बा, इथंच टाकणार बघ की, इथंच कितीतरी माग कचरा असेल इथे. नाही तर काय, हे बुट बिट यांच्या बापाने आली होती का असली बुट, जुडिओची गाडी नॉर्मल बघ. हे बघा काही इथं कचरा टाकतात, पण हा कचरा कोण घेऊन जात नाही, पूर्ण इथंच पडतो. त्यामुळे जेव्हा पण येतो आपला कचरा परत खाली घेऊन जावा बस. आणि आम्ही सांगत असतो आपल्याला की त्याचा आपल्या व्लॉगमध्ये येऊन किती आनंद झालाय, ते आवाज येत नसतो कॅमेऱ्यामुळे. आणि हे राजगडाच्या पायथ्यापासनं पार्किंगपासनंचे दृश्य. आणि आम्ही आपल्या कातवडी अंदाजामध्ये खेकडा धरताना, पण त्याला काही धरता येत नाही, लय प्रयत्न करून शेवटी आम्ही आंब्यापाशी कुठे गेला हारला, ए भाई हारला परत कुठे गेला. अरे हे काय इथं चला कॅमेरा, हा पाहू दिसला की इथं इथं. हे नका देऊ बाबा, नको होईन राडा होईन बाबा. आणि बाबांचे दर्शन घेऊन आपण आपला ब्लॉग इथेच संपवतोय. ना आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.